डोळे अलगद मिटलेले आहेत. मनाची जाणीव आपल्या श्वासावर केंद्रित केली आहे. आत जाणारा बाहेरणारा प्रत्येक श्वास उच्छ्वास जाणीवपूर्वक पाहायचा प्रयत्न. श्वास घेताना पोट बाहेर, छाती वर. उच्छ्वास सोडताना पोट आत आणि छाती खाली. दिवसाची सुरुवात प्रसन्न सकाळी, प्रसन्न मनाने, प्रसन्न स्थळी, पवित्र स्थळी. विश्वनाद अर्थात नाद ब्रह्म, परब्रह्म स्वरूप ओंकार. सर्व शब्दांचं मूळ असला ओम अर्थात प्रणव याच्या उच्चाराने आपण करणार आहोत. 3 वेळेला ओंकाराचा उच्चार. श्वास घ्या. दीर्घ श्वास. ओंकाराची स्पंदना संपूर्ण शरीरभर मनामध्ये अनुभवायचा प्रयत्न. नमस्कार मित्रा. प्रार्थना. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. श्वास घेत दोन्ही हात पाठीमागे, श्वास सोडत कमरेतून पुढे वाकून परस्परांना अभिवादन करायचे. आज प्रथम आपण भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत. आधी फोर्सफुली श्वास घेणे आणि फोर्सफुली श्वास सोडणे बैठ्या स्थितीतच करायचं आहे. सुरुवात करूया. सुरुवातीचे स्ट्रोक्स हळूहळू करत नंतर स्पीड वाढवायचा आहे. छातीच्या साहाय्याने श्वास घेणे आणि सोडणे. अजून थोडं फास्ट. झटक्याने उच्छ्वास घेणे आणि सोडणे. रिलॅक्स, विश्रांती. भस्त्रिका प्राणायाम झाल्यानंतरही आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचे काही क्षण. शिथिल विश्रांती. सावकाश डोळे उघडून आपल्या जागेवर उभे राहायचे. जॉगिंग करणार आहोत आपण. राईट लेफ्ट राईट लेफ्ट. जम्पिंग करा पण गुडघे वाकण्याची काळजी घ्या. सुशील, स्वप्नीलकडे पहा एकदा. गुडघे सरळ ठेवून थोडे साईडला पाय असे घ्यायचे म्हणजे मग गुडघे वाकत नाहीत. काय बस हळूहळू गुडघे वाकून छातीपर्यंत वर उचलायचा प्रयत्न करा.
अजून थोडे वर छातीपर्यंत येऊ द्यात गुडघे. जॉगिंगमुळे आपल्या शरीरातला आळस निघून जायला मदत होते, तमस निघून जायला मदत होते. हळूहळू पुन्हा सावकाश स्पीड कमी करायचा आहे. जागेवर स्पॉट जॉगिंग, स्लो जॉगिंग. पूर्ण थांबायचं नाही, म्हणून पुन्हा पायाच्या चवड्यांवर बोटांवर जम्पिंग चालू ठेवायचं. चेंज, सेकंड व्हेरिएशन. हळूहळू गुडघे दुमडून टाचा पाठीमागे बटक्सला टेकवायचा प्रयत्न करायचा. श्वासाची गती संथ चालू असेल. जसजसा आपला स्पीड वाढेल जॉगिंगचा, तसतसे आपले हार्टबीट्सही वाढले जाणवतील आणि श्वासाची गती वाढलेली जाणवेल. थोडं फास्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्लो डाऊन, स्लो डाऊन. हळूहळू स्पीड कमी करू. संत स्पीड एकदम कमी कमी कमी. विश्राम, रिलॅक्स, विश्रांती. थांबायचे. जॉगिंगमुळे जे शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढतं, ते बाहेर टाकण्याची क्रिया, त्याला मुखद्वारी म्हणलेले आहे, ती क्रिया करायची. दोन्ही हात गुडघ्यावर टेकले आहेत. नाकाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने फोर्सफुली सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, तोंडाने फोर्सफुली उच्छवास सोडायचा. रिलॅक्स, विश्रांती. दोन्ही हात आपण जसे छातीवर जोडतो त्याचप्रमाणे पश्चिम नमस्कार सांगितलेला आपण केला होता मागे. दोन्ही हात पाठीवर जोडलेले आहेत. पायामध्ये अंतर घेऊन फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंग करायचंय. श्वास सोडत पुढे बापा, श्वास घेत वर या. शिथिलीकरण व्यायाम आपण करत आहोत कमरेसाठी, पाठीसाठी. त्यावेळेला श्वासाबरोबर करणं अधिक उचित आहे. श्वासाचा रिदम कुठे चुकवायचा नाही, त्यामुळे बॉडीमध्ये क्रॅम्प, स्पॅझम येऊ शकतो. बस, रिलॅक्स, विश्रांती. पाय तसेच बाजूला ठेवा. दोन्ही हात सरळ छातीच्या समोर घ्यायचे. ट्विस्टिंग करायचे, स्पायनल ट्विस्टिंग. उजवीकडे, डावीकडे. कमरेपासून वर पाठीला, पोटाला, मानेपर्यंत पिळी द्यायचा आहे. थोडा आपला स्पीड वाढवा. कट द एअर अँड स्विंग युअर होल बॉडी. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट. स्लो डाऊन, स्लो डाऊन. रिलॅक्स, विश्रांती. ताडासनाची स्थिती आहे. हात नमस्कार स्थितीने जोडलेले आहे. आपल्या नजरेसमोर उगवत्या सूर्याचं प्रतिबिंब आहे. युगानुयुग आपल्याला सूर्यनारायणापासून उष्णता, प्रकाश, शक्ती, एनर्जी मिळते आणि त्याच्या प्रती असलेली आपली कृतज्ञता आपण व्यक्त करायचा प्रयत्न करत आहोत. सूर्यची नावं आणि नमस्कारामध्ये. ओम ह्रां मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि,
पंच षट सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। दूसरा अवस्था श्वास लेना, श्वास छोड़ा, श्वास लेना, श्वास छोड़ा, श्वास लेना, छोड़ा, श्वास छोड़े पुढे, श्वास के वर, श्वास सोडत कंबर वर, श्वास सोडा, श्वास के पाय पुढे, श्वास सोडत दुसरा भाग पुढे, श्वास तिसरा नमस्कार हस्त उत्तानासन एकम द्वे पादहस्तासन त्रीणि एकपादप्रसरणासन चत्वारि मूलासन पंच शशांकासन षट साष्टांग नमस्कार सप्त भुजंगासन अष्ट पर्वतासन नव पुन्हा एकदा शशांकासन दश एकपाद आकुंचनासन एकादश पादहस्तासन किंवा हस्तपादासन प्रणामासन। ओम ह्रीं भानवे नमः। ओम ह्रूं खगाय नमः। ओम ह्रः पूष्णे नमः। एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। पुढचा नमस्कार फास्ट घालायचा आहे बघा। एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। तीसरा नमस्कार एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। पुढचे तीन ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः। ओम ह्रीं ऋचये नमः। ओम ॐ आदित्याय नमः। एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच
षट साष्टांग नमस्कार, सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश पुढे एकम तिसरा नमस्कार, श्वास घेतलेला आहे, श्वास सोडत पुढे दुसरी स्थिती, गुडघे सरळ आहेत, कपाळ जास्तीत जास्त गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न करायचा, त्रिणी दोन्ही हात पाय शेजारी टेकवून उजवा किंवा डावा पाय मागे, पाठीमागच्या गुडघ्या जमिनीला स्पर्श आहे, कंबर खाली आहे, चत्वारी दोन्ही गुडघे सरळ, शरीराची घसरगुंडीसारखी स्थिती आहे, पंच दोन्ही गुडघे टेकून विश्रांती आहे, षट साष्टांग नमस्कार, शरीराचे 8 अंग जमिनीला स्पर्श आहेत, 2 पाय 2 गुडघे 2 हात, 7वी छाती आणि 8वे कपाळ. काही क्षण बहिर्कुंभकाची अनुभूती आपल्याला या आसनामध्ये येते. साष्टांग प्रणिपादासन असं म्हणतात. 7 भुजंगासन, श्वास घेत आपण वर आलो आहोत, शरीराची कमान केली आहे, खांदे पूर्ण मागे ओढलेले आहेत, गुडघे आणि मांडे जमिनीपासून वर उचलले आहेत. ज्यांना श्वासा रिलेटेड काही त्रास आहे, ब्रीदिंग डिफिकल्टीज आहेत, अस्थमा आहे, सीओपीडी आहे, अशा लोकांसाठी भुजंगासन खूप चांगलं आहे. छाती पूर्ण वाईडली ओपन होते, त्याच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला सोपं जातं. तसंच ज्यांना कमरेचा काही आजार आहे, बॅकएकचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सुद्धा भुजंगासन खूप चांगलं आहे. चेंज कंबरवर उचलून टाचा जमिनीकडे पर्वतासन, इथे डोकं जास्तीत जास्त खाली जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. पर्वतासारखी स्थिती आहे, कंबर पूर्ण वर उचलली आहे. चेंज दोन्ही गुडघे टेकवून विश्रांती, चेंज 10वी स्थिती, उजवा किंवा डावा पाय पुढे. तिसरी स्थिती होती, त्याचं नाव होतं एकपाद प्रसरणासन. या स्थितीचं नाव आहे एकपाद अकुंचनासन. पादहस्तासन, दुसरा पाय पुढे आणि श्वास घेत वर. पुढचे 3 मंत्र. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रौं अर्काय नमः. ओम ह्रः भास्कराय नमः. एकम हस्त उत्तानासन, 2 पादहस्तासन, 3 एकपाद प्रसरणासन, 4 तुलासन, 5 शशांकासन, गुडघे टेकून विश्रांती आहे. षट साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 1 शशांकासन, पुढची स्थिती. एकपाद अकुंचनासन, पादहस्तासन किंवा हस्तपादासन, प्रणामासन.
पुढचा नमस्कार पूर्ण डोळे मिटून घाला आणि तुमच्या स्पीडनी घाला. सुरुवात करा. पुढच्या नमस्कारात अजून 2 स्थिती ऍड करायच्या आहेत, त्यामुळे तो 14 आकड्याचा नमस्कार होईल. ठीक आहे. एकम पहिली स्थिती, हात वर कमरेतून मागे. 2 कमरेतून सावकाश पुढे. 3 उजवा पाय मागे. आता ऍडिशनल स्थिती आहे, दोन्ही हात वर, पाय तसेच, नजर समोर, दंड कानाला टेकलेले आणि हाताचे नमस्कार मुद्रा, ज्याला बजरंगासन असं म्हणलेले आहे काही ठिकाणी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस सावकाश हात खाली. दुसरा पाय पाठीमागे, चत्वारीची स्थिती. पंच पुन्हा एकदा विश्रांती. षट साष्टांग नमस्कार. सप्त भुजंगासन. अष्ट पर्वतासन. नव दोन्ही गुडघे टेकून विश्रांती. 10 एक पाय पुढे. पुन्हा एकदा दोन्ही हात वर. तिसऱ्या आणि 10व्या स्थितीमधली ऍडिशनल स्थिती, त्यामुळे एकूण नमस्कार 14 आकड्यातला आपला होणार आहे आज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चेंज. हात खाली, दुसरा पाय पुढे, गुडघे सरळ, श्वास घेत सावकाश वर. जागेवर थोडं फ्री वॉकिंग करा. अजून 3 नमस्कार करायचे, एकूण 15 नमस्कार होतील आज. रेडी? चला सुरुवात. ओम ह्रः श्री सवित्र सूर्यनारायण नमः. ओम ह्रां मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. तिन्ही नमस्कार आपल्या स्पीडने घाला. शक्यतो फास्ट घालायचा प्रयत्न करा. नमस्कार करत असताना श्वासाकडे आपलं लक्ष असावं. त्याबरोबर जी पोझिशन आपण करणार आहोत त्या पोझिशनचं नाव काय आहे, त्या आसनाचं नाव काय हे मनात आपण रिपीट करावं. त्यावेळी ती नावं आपल्याला परफेक्ट लक्षात येतील. आणि प्रत्येक पोझिशन करताना त्या पोझिशन मध्ये शरीराची जी परफेक्ट स्थिती आहे, योग्य स्थिती आहे, ती स्थिती आपल्याला धारण करता येते का असा आपला प्रयत्न असेल. फॉर एक्झाम्पल, आपण पादहस्तासनात गुडघे टेकून गुडघेच्या जवळ कपाळ नेतो, त्याला कपाळ आपल्याला गुडघ्याला टेकलेलं आहे का याकडे लक्ष असावं. प्रत्येक स्थिती अधिक परफेक्ट.
ज्याला स्थिर सुखम आसनम असं म्हणलेलं आहे. योग कर्मसु कौशलम. प्रत्येक काम करत असताना ते अधिक कुशलतेने कसं करता येईल हा योग. प्रथम आसन स्थिती, दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. ताडासनाची स्थिती. त्यानंतर पहिल्या स्थितीमध्ये आपल्याला वीरभद्रासनासाठी जंप करायचे आणि दोन्ही पाय भरपूर लांब घ्यायचे. त्याच वेळेला हात पण बाजूला जातील. वीरभद्रासन पोज म्हणजे वॉरियर पोज, योद्धा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे ही पोझिशन आहे. आता प्रथम उजवा पाय जो आहे तो 90 अंशामध्ये वळवायचा आहे आणि डावा पाऊल थोडं आतल्या साईडला येईल 45 अंशामध्ये. ओके. मान उजवीकडे वळवायचे आणि गुडघ्यात उजवा गुडघा 90 अंशामध्ये वळवायचा, पाकवायचा आणि खाली द्यायचा प्रयत्न करायचा. दोन्ही हात पूर्ण ताणलेल्या स्थितीमध्ये असतील. हाताची बोटं पूर्ण उघडलेली असतील. स्प्रेड युअर ऑल फिंगर्स. आणि चेहऱ्यावर थोडासा उग्र भाव असेल. आपल्याला युद्धभूमीवर जायचं आहे आणि युद्ध जर करायचं असेल तर त्यावेळेला आपली स्थिती कशी असेल मनाची. आपल्या समोर कोणी शत्रू आहे तर ही वॉरियर पोज सांगितलेली आहे. ओके. श्वासाची गती संत. उजवा गुडघा इतका आपल्याला खाली पकवायचा आहे की उजवा गुडघा आणि उजव्या पायाचा घोटा हा एका लाईन मध्ये असला पाहिजे, एका अवलंबीमध्ये. आणि उजवी मांडी जी आहे ती जमिनीला समांतर असेल. ओके. सावकाश श्वास घेत वर, हात खाली, पाय समोर आणि जंप करून जातो. करेक्ट. दुसरी स्थिती आहे म्हणजे दुसरे व्हेरिएशन तेही बघून घ्या. आपण पाय बाजूला केला आता इथे पाय पुढे करायचा आहे. ओके. दोन्ही पाय जवळ आहेत, हात जवळ आहेत. एकमच्या स्थितीमध्ये पाय पुढे, उजवा पाय पुढे. दुसऱ्या स्थितीमध्ये दोन्ही हात वर जातील आणि गुडघ्यातून खाली वाकायचं. गुडघ्यातून खाली. करेक्ट. नमस्कार मुद्रा केली तरी चालेल किंवा हात सुट्टे असेल तरी चालतील. नजर समोर. पाठीमागचा जो पाय आहे तो पाऊल थोडं आतल्या साईडला वळवलं तर आपल्याला आसन करायला व्यवस्थित जाईल. म्हणजे पाठच्या पायावर किंवा पिंडीवर ताण फार येणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स, विश्राम. सावकाश पाय सर वर यायचं, हात खाली. उजवा पाय पुढे घेतला तर तो पाठीमागे यायचा जागेवर. एक एक आपण साईडनी आसन बघितलेलं आहे. आपल्याला दोन्ही साईडनी करायचं, उजवीकडे डावीकडे, पुढे आणि मागे. ओके. सुरुवात करूयात. वॉरियर पोज किंवा वीरभद्रासन. रेडी. आसन स्थिती, दोन्ही पाय जवळ. ताडासनाची स्थिती आहे. एकम. जंप करून दोन्ही हात आणि दोन्ही पाय बाजूला, हात पण त्याच वेळेला बाजूला. एकम. द्वे. उजवा पाऊल 90 अंशामध्ये वळवायचे फक्त आधी. डावा पाऊल पण आतल्या साईडला वळेल. अप्पर बॉडी शुड बी स्ट्रेट. ती वळवायची नाही, सरळच बघायचं इकडे माझ्याकडे. फक्त पाऊल उजवीकडे वळवायचे. ओके. आता 2 पोझिशन झाली. थर्ड पोझिशन. उजवीकडे उजवा गुडघा वाकवायचा आणि मान उजवीकडे वळवून उजव्या हाताच्या बोटाकडे पाहायचं आणि खाली वाकायचं. उजवा गुडघा तुम्ही तुमच्या लक्षात घ्या की गुडघा आणि घोटा एका पायामध्ये एका लाईन मध्ये आहे. ओके. उजवी मांडी जमिनीला जवळजवळ समांतर आहेत. दोन्ही हाताची बोटं पूर्ण उघडलेली आहेत आणि दोन्ही हात एका लाईन मध्ये एका प्लेन मध्ये आहेत. मॅडम तुम्हाला चुकली वाटतं पोझिशन. तुमचा कॅमेरा असं दिसतोय.
मी सांगितलं तुमच्या उजवीकडे पाय उजव्या साईडला आहे, तुम्ही पाय पुढे घेतलाय का आता? उजवीकडे घेतलाय ना? ठीक आहे, ओके. स्थिती मेंटेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विथ नॉर्मल ब्रीथिंग. त्रिणी सावकाश, गुडघा सरळ, मान समोर, हात खाली. चत्वारीला जंप करून पाय जावे. वॉरियर पोज फ्रॉम राइट साइड. नाउ वॉरियर पोज फ्रॉम लेफ्ट साइड. पुन्हा एकदा जंप करून दोन्ही पाय बाजूला. आपल्याला अशी उडी मारता आली पाहिजे की आता पाय पुन्हा हलवायची गरज नाही वाटली पाहिजे, परंतु पायातलं अंतर मात्र भरपूर असेल, तेवढं तुम्हाला आता जजमेंट आलं पाहिजे. ओके. चेंज. आता एकमची स्थिती झालेली आहे. द्वे, डावं पाऊल 90 अंशामध्ये वळवायचंय, उजवं पाऊल आतमध्ये घ्यायचंय. हाताची बोटं पूर्ण उघडलेली आहेत, ताणलेली आहेत. आणि त्रिणी, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि डावीकडे डाव्या हाताच्या बोटाकडे पाहायचंय. जास्तीत जास्त गुडघा खाली न्यायचा आहे. स्थिती मेंटेन करा. संत श्वास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इनहेल अप. त्रिणी, पाय सरळ, मान सरळ. चत्वारी, हात आणि पाय एकाच वेळेला जंप करून जागेवर. करेक्ट. रिलॅक्स, विश्रांती. शिथिलीकरणाच्या व्यायामामध्ये जशी विश्रांती असते तशी एक आसन केलं की दुसऱ्या आसनामध्ये जातानाही थोडी विश्रांती घ्यायची. विश्रांतीमध्ये आपण जागेवर चालू शकतो किंवा आपल्या जागेवर उभं राहायचं आणि काही क्षण श्वासाकडे फक्त लक्ष द्यायचं, ज्याला शिथिल ताडासनाची स्थिती म्हणलेलं आहे. दोन्ही हात खांद्यामधून सैल असते आणि श्वासाकडे लक्ष असते. आधीचं जे आसन केलं त्या आसनामुळे जो काही सकारात्मक चांगला ताण आला होता शरीरावर, तो ताण आता निघून चाललेला आहे, त्याकडे लक्ष द्यायचं. वॉरियर पोज व्हेरिएशन 2. ओके. एकम, उजवा पाय पुढे. द्वे, गुडघा वाकवायचा आहे आणि दोन्ही हात वर घ्यायचे आहे. वन 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स, विश्रांती. त्रिणी, पाय सरळ, हात खाली. चत्वारीला पाय जागे. उजवा पाय पुढे घेऊन केलं त्याच पद्धतीने डावा पाय पुढे घेऊन वॉरियर पोज. डावा पाय पुढे घेतला आहे, दोन्ही हात वर आणि गुडघ्यातून खाली. त्रिणी, नजर समोर. पुढचा पाय जो आहे डावा पाय तो जास्तीत जास्त खाली नेण्याचा प्रयत्न. गुडघ्यामध्ये 90 अंशाचा अँगल, मांडी जमिनीला समांतर. डावा पायाचा घोटा आणि गुडघा एका लाईन मध्ये आहे ते पहा. जर एका लाईन मध्ये नसेल तर तुमच्या गुडघ्यावर ताण येईल आणि तुम्हाला आसन कधी सोडेल असं होईल. त्यामुळे गुडघा आणि घोटा एका लाईन मध्ये असेल तर असा त्रास होणार नाही. स्थिती मेंटेन करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. त्रिणी, पाय हात खाली, सरळ स्थितीमध्ये. चत्वारी, पाय जागेवर, विश्रांती. जागेवर प्री वॉकिंग करा. वृक्षासन आणि नंतर पवन मुक्तासन करायचं आपल्याला. शिथिल, संपूर्ण शरीर सैल.
वृक्षासन करूयात. दोन्ही पायाजवळ ताडासनाची स्थिती आहे. एकम, उजवा पाय वर उचलून उजवं पाऊल डाव्या मांडीवर ठेवायचे आतल्या साईडला. प्लेस युअर राईट फूट ऑन युअर लेफ्ट इनर थाय. Once you feel confidence in this leg position, single leg position, then slowly you can raise your arms above the head. Inhale up and adopt Namaskar Mudra. या स्थितीमध्ये डोळे बंद करायचे नाही. बाकीच्या आसनामध्ये डोळे बंद करायचे, परंतु या आसनात डोळे उघडे ठेवायचे, कारण डोळे बंद केले तर आपलं बॅलन्स जाऊ शकतो. तेव्हा आपल्या नजरेसमोर भिंतीवर एखादा बिंदू स्थिर करा आणि त्या बिंदूकडे एकाग्रचित्ताने पाहत हे आसन शांतपणे मेंटेन करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Slowly take your arms down, very slowly. हात पूर्ण खाली आल्यानंतर काही क्षण थांबून मग सावकाश पाय जागेवर घ्यायचा आहे. विश्राम. आता नंतर वृक्षासन आपण करूच दुसऱ्या पायाने. तेव्हा वृक्षासनामधून आपल्याला पादहस्तासन करायचा प्रयत्न करायचा आहे. मागे एकदा आपण केलं होतं, प्रयत्न करूया जमते का ते. डावा पायावर एकम, डावा पाऊल उजव्या मांडीवर आतल्या साईडला ठेवलेला आहे. त्यानंतर सावकाश दोन्ही हात वर, नमस्कार मुद्रा. कमरेपासून पूर्णपणे दोन्ही बरगड्या, खांदे, दंड, हात, हाताच्या बोटांपर्यंत ताण जाणवेल. अप्पर बॉडी should be completely in stretching position. Maintain 1 2 3 4 5 6 7 8. Keep your eyes open. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हात डायरेक्ट खाली घेण्याच्या आधी आपल्याला पादहस्तासन करायचं आहे. सावकाश कमरेतून पुढे वाकून पाय तसाच असेल आणि हात जमिनीला टेकतात का पाहायचे. कमरेतून पुढे वाका. खूप व्यवस्थितपणे शांतपणे केले तर जमू शकता, अवघड नाही. प्रज्ञा मॅडम, सावकाश. याही ठिकाणी जर तुम्हाला असा कॉन्फिडन्स नसेल, हात खाली जाताना आपल्याला थोडीशी भीती वाटते, तर त्यावेळेला तुम्ही समोर लाकडी वीट जर ठेवली तर तुम्हाला विटेचा स्पर्श थोडा वरच्या साईडला होईल आणि खाली हात न्यायला अजून कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे. बस सावकाश पुन्हा एकदा वर या वृक्षासनामध्ये तसेच, आणि मग हात खाली आणि त्यानंतर पाय जागेवर. व्हेरी गुड. लेट गो, कम्प्लीटली रिलॅक्स, विश्रांती. पडा पाठीवर. शिथिल विश्रांती. पवन मुक्तासन 2 व्हेरिएशन करणार आहोत, एका पायाने आणि नंतर दोन्ही पाय. दोन्ही पाय जवळ घ्या. उजवा पाय 45 अंशामध्ये वर उचलायचा आणि गुडघा दुमडून मांडी पोटावर घ्यायची. दोन्ही हाताने गुडघा पोटावर प्रेस केलेला आहे, मांडी प्रेस केली आहे.
आणि डाव्या पायाने आपल्याला रोलिंग न करता उठून बसायचं आणि पुढे पाठीमागे पुन्हा पाठीवर पडायचं. अप अँड डाऊन मुवमेंट. आता पाठीवर पडाल त्यावेळेला तुम्ही डावा पाय वर उचलून डोक्याकडे न्यायचा. डाव्या पायाने रोलिंग न करता एकाच पाय दुमडलेल्या स्थितीमध्ये अप अँड डाऊन करायचं. जसं दोन्ही पायाने करतो तसं सेम, सिंपल. पण पाठीवर पडला की डावा पाय वर उचला आणि मागे न्या डोक्याच्या साईडला. असं, करेक्ट. जाऊ द्या, सगळ्यांनी डावा पाय पाठीमागे जमिनीला टेकवा. जास्तीत जास्त मागे कसा जाईल असा प्रयत्न करा. पाय चेंज दुसऱ्या पायाने. डावा पाय दुमडा, दोन्ही हाताने मांडी पोटावर आणि उजव्या पायाने रोलिंग करायची पुढे मागे, अप अँड डाऊन. पवन मुक्तासनामुळे पोटातला एक्सेस गॅस कमी होण्यासाठी मदत होते. पाठीला आणि पोटाला नॅचरल मसाजिंग इफेक्ट जाणवतो याच्यामुळे. सूर्यनमस्कार आणि योगासनं शरीरातल्या प्रत्येक अवयवासाठी, प्रत्येक सिस्टीमसाठी अत्यंत उपयोगी आणि इफेक्टिव्ह आहेत. जर लक्षपूर्वक आणि आपण पूर्णपणे श्रद्धापूर्वक जर केलं तर त्याचे आपल्याला नक्कीच फायदे मिळतात. रिलॅक्स, विश्रांती. पुन्हा क्षणभर विश्रांती. पाय बाजूला, हात बाजूला, डोळे मिटलेले आहेत. पूर्ण पवन मुक्तासन. दोन्ही पाय जवळ, गुडघे दुमडलेले, मांडी पोटाकडे घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा रोलिंग करायचं पुढे मागे. तिघांनी पूर्ण उठून बसल्यानंतर कंबरवर उचलायची आणि पावलांवर बसता आलं पाहिजे आपल्याला. एवढं स्विंग करायची बॉडी. पटकन उठून बसा. बस. आता पाठीवर पडा आणि साईडला डावीकडे उजवीकडे रोलिंग करा. रिलॅक्स, विश्रांती. लेट गो, कंप्लीट रिलॅक्स, विश्रांती. पडा पाठीवर.
शिथिल विश्रांति। नमस्कार मुद्रा। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। धन्यवाद।